जय श्रीकृष्ण. श्रीमद भागवत दशम स्कंद. विषय प्रद्युम्नाचा जन्म आणि भगवंताचे इतर विवाह. श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन गेला असे शिशुपालाला कळाल्याबरोबर तो फारच खिन्न झाला. जरासंधाने त्याची समजूत घातली. कोणत्याही गोष्टीत यश यायचे म्हणजे दैवाबरोबर कालाचीही अनुकूलता असावी लागते. सध्या यदुवंशीयांना काल अनुकूल आहे. दुःख करण्यापेक्षा परत जाऊया. युद्ध करण्यात काही अर्थ नाही. एकच रुक्मिणी काय, अशा 56 सुंदर मुली मी तुझ्या पायाशी लोळवीन. अगदी उद्याच्याच मुहूर्तावर तू चतुर्भुज होशील असे जरासंधाने शिशुपालाची समजूत काढली. बिचारे सारे वऱ्हाड परतले. कृष्ण द्वारकेत आला. वसुदेवाने भीष्मकाला निरोप पाठविला. भीष्मकही मोठ्या आनंदाने मोजके लोक घेऊन लग्नाच्या तयारीनिशी प्रभास क्षेत्री आले. सगळी द्वारका श्रीकृष्णाचा विवाह सोहळा होणार म्हणून आनंदाने फुलली होती. कुरु, संजय, कैकय, विदर्भ देशातील राजे लोक आले होते. लग्नाचा थाट लगीन चुडा भरण्यापासूनच सुरू झाला होता. शिशुपालाच्या निमित्ताने भरलेला हिरवा चुडा उतरवून नवीन हिरव्या बांगड्या फक्त रुक्मिणीलाच भरल्या असे नाही, तर वरपक्षाकडील सर्व मानकरींना आणि सर्वांच्या आवडीप्रमाणे त्या बांगड्या भरल्या. लग्न सोहळा उत्तम पार पडला. आदिशक्ती लक्ष्मीनारायणाची झाली. दृष्ट लागेल असा जोडा जमला होता. यथावकाश साक्षात कामदेव म्हणजेच मदन श्रीकृष्णाचा पुत्र होऊन जन्माला आला. कामाचा प्रभाव सर्वत्र चालतो, पण तो रुद्रावर चालेना. आपल्या सैन्यासह मदन रुद्रावर प्रभाव पाडण्यास गेला. वसंत ऋतू, फळाफुलांना बहार, मंद मंद गार वारा, गंधर्वाचे गायन, अप्सरांचे नृत्य या सारा खटाटोप ध्यानस्थ असलेल्या शंकराच्या समाधीचा भंग करायचा. पण यश येईना. स्वतः मदनाने शरसंधान करायचे ठरवले. तो काय, शंकराच्या ज्ञानाग्नीने कामाग्नी जळाला. मदनाचा देह नष्ट झाला. त्यातील आत्म्याने नवा देह धारण केला, तो रुक्मिणी पुत्र म्हणूनच. सौंदर्य, सुदृढता या सर्व बाबतीत तो प्रतिकृष्णच दिसत होता. बारसे थाटात झाले. प्रद्युम्न नाव ठेवले. बारशाला नारद मुनी हजर होते. ते त्या दिवशी शंभरासुराकडे गेले. प्रद्युम्न म्हणजे शंभरासुराचा मृत्यूच. शंभरासुराला नारद मुखाने ही सगळी हकीकत कळाली. म्हणजे भगवंताला पृथ्वीवर असुरांचा वध करायचा होता, पृथ्वीचा भार कमी करायचा होता, म्हणून नारदाला कळ लावण्याचं काम दिलं होतं. इथेही नारदाने कळ लावलीच आहे. शंभरासुराने सूक्ष्मरूप धारण केले. सुतिकागृहात प्रवेश केला. रुक्मिणीच्या कुशीतील प्रद्युम्नाला उचलले. दागदागिन्यासह असलेल्या बालकाला खोल समुद्रात नेऊन टाकले. आपल्याच मृत्यूला आपण मारले या आनंदात तो राहिला. पण ईश्वरी लीला अगाध असते. ते मूल एका माशाने गिळले. तो मासा एका कोळ्याच्या जाळ्यात अडकला. कोळ्याने भरपूर दाम घेऊन तो मासा शंभरासुराला विकला. पण ईश्वरी लीला अगाध असते. ते मूल एका माशाने गिळले. तो मासा एका कोळ्याच्या जाळ्यात अडकला. कोळ्याने भरपूर दाम देऊन तो मासा शंभरासुराला विकला. शंभरासुराची दासी मायावती नावाची होती. तिने तो मासा कापला. तो त्याच्या पोटात एक बालक निघाले. मायावती अत्यंत प्रेमळ होती. तिने शंभरासुराच्याच वाड्यात एका दूरच्या खोलीत त्याचे संगोपन केले. 1-2 दिवस नव्हे तर तब्बल 18 वर्ष शंभरासुराला त्याचा पत्ताच नव्हता. तिला सतत श्री शंकराच्या वचनाचे स्मरण होई. मदनाची स्त्री रती. मदन जळून भस्म झाल्यावर तिने प्रार्थना केली. शंकराच्या कृपाप्रसादाने रती मायावती झाली. शंकराने सांगितल्याप्रमाणे माशाच्या पोटात बालकरूपाने साक्षात मदनच तिला मिळाला. अत्यंत गुप्तपणे दूध, पाणी, अन्न पुरवून तिने त्याचे संरक्षण केले. कारण त्याच्या हातून शंभरासुराचा वध होईल हे तिला माहीत होते. 18 वर्ष पूर्ण झाली. जणू दुसरा कृष्णच असा तो दिसत होता. शंभरासुरास अद्यापही पत्ता नव्हता. मायावतीने शृंगाररस प्रगट होईल अशी सेवा सुरू केली. प्रद्युम्नाने तिच्या आंतरिक भावातले परिवर्तन जाणले. मायावतीने सारी हकीकत प्रद्युम्नास सांगितली. द्वारकेत माता रुक्मिणी अद्यापही दुःख करीत असल्याचे सांगितले. हा तुमचा जन्म म्हणजे शंभरासुराला मारण्यासाठीच आहे याची जाणीव पण दिली. अगदी त्याचबरोबर शंभरासुराला वाड्यात कुणी नवा मनुष्य आल्याची शंका आली. शोध घेतला. शंभरासुर मोठ्याने गर्जना करत चालून आला. मायावतीने महामाया विद्या प्रद्युम्नास शिकवली. त्यामुळे असुरी शक्तीचे त्याच्यापुढे काही चालेना. शंभरासुराचे प्रत्यक्षास्त्र प्रद्युम्नाने तोडले. शेवटी महाशक्तीचे स्मरण करून तीक्ष्ण तलवारीने शंभरासुराचे मस्तक तोडले. देवादिकांना आनंद झाला. पुष्पवृष्टी झाली. मायावतीने आकाशमार्गाने प्रद्युम्नास द्वारकेत आणले. सत्यभामेने आणि रुक्मिणीने त्याला एकदम पाहिले. सत्यभामा श्रीकृष्ण आला आहे असे समजली. रुक्मिणी मात्र त्याला पाहून हृदयात
रुक्मिणीच्या हृदयात कळवळ आला आणि पान्हा फुटला. इतक्यात श्रीकृष्ण नारद मुनीसह तेथे आले. सारा काही उलगडा झाला. मुलगा आणि सून पाहून रुक्मिणीचा आनंद गगनात मावेना. सगळीकडे आनंदी आनंद झाला. रूपवान गुणवान रुक्मिणी असता श्रीकृष्णाचे आणखीन 7 विवाह कसे झाले? परीक्षित राजाला शंका आली. म्हणून शुकाचार्याने आनंदाने सांगायला सुरुवात केली. एका समंतक मनाचे निमित्ताने कृष्णाचे 2 विवाह झाले कसे ते मी सांगतो. सत्राजित नावाचा एक सूर्य उपासक होता. त्याने 12 वर्ष सूर्याची उपासना केली. सूर्याने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले. सत्रजिताने काय वर मागावा? तेजस्वी सुवर्ण प्रसवणारा मणी मागितला. त्या मण्याचे नाव समंतक. त्याची पूजा केली की तो रोज मणी 8 भार सुवर्ण देत असे. त्यामुळे सत्राजित वैभवशाली झाला. एक दिवस त्याने समंतक गळ्यात धारण केला आणि द्वारकेत सुधर्मा या नावाची सभा घेण्याची जागा होती. तेथे कृष्णासह बरेच सभासद हजर होते. सत्राजित आल्याबरोबर सर्वांना प्रत्यक्ष सूर्यनारायणच आला आहे असे वाटले. प्रत्येकजण एकमेकाकडे पाहून कुजबुजू लागले. नारद मुनींना पण भ्रम झाला. त्यांनी कृष्णाजवळ बोलून पण दाखवले. तो सत्राजित आहे असे कळल्यावर नारद मुनी त्याच्याजवळ गेले. इतका सुंदर तेजस्वी मणी उग्रसेन राजा वसुदेव यांना शोभून दिसेल. खरं तर कृष्णाच्या गळ्यात फारच शोभून दिसेल म्हणून तो सत्राजिताजवळ तो मणी त्यांनी मागितला. कृष्णाच्या चिथावणीने नारद मुनी मणी मागत आहे असा सत्राजिताचा ग्रह पक्का झाला. त्याने मणी तर दिलाच नाही पण सभेचा त्याग केला. महिना उलटला तरीही सत्राजित सभेत आलाच नाही. सत्राजिताला प्रसेन नावाचा एक भाऊ होता. तो एकदा घोर अरण्यात शिकारीला गेला आणि जात असताना त्याने तो मणी गळ्यात धारण केला. जंगलात एका सिंहाने घोड्यास ठार केले. सिंह आपल्या गुहेकडे परतत असताना अस्वलाने त्याला पाहिले. सिंहाला मारून त्या अस्वलाने चमकदार मणी हस्तगत केला आणि आपल्या बिळात मणी आणला. त्या अस्वलाचे नाव होते जांबुवंत. 8 दिवस झाले तरी प्रसेन शिकारीहून परत आला नाही. सत्राजिताला फार दुःख झाले. अविवेकाने तो चौकाचौकात बोलू लागला. समंतकाच्या पायात प्रसेनाचा घात झाला. त्या मण्यावर कृष्णाचा डोळा होता. कृष्णानेच त्याला मारून मणी मिळवला असणार. द्वारकाभर बातमी पसरली. कृष्णाला कळाल्याशिवाय राहील का? खुनाचा कलंक धुवून टाकण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः प्रसन्नाच्या शोधास निघाले. बरोबर मोजके श्लोक घेतले. द्वारकेबाहेर जंगलात घोडा आणि प्रसेन मेलेला आढळला. प्रसेनाच्या अंगावर मणी कोठेच आढळला नाही. प्रसेनाला कोणी मारले हा तर्क मात्र खरा झाला. कारण अंगावर सिंहाच्या नखाचे ओरखाडे होते. सिंहाच्या पावलाचे ठसे पाहत पाहत कृष्ण पुढे गेला. तो सिंहही मेलेला आढळला. सिंहाला कोणी मारले? पावलाच्या खुणा अस्वलाच्या पाहिल्या. पुढे फार दाट अरण्य होते. बरोबरीच्या सैनिकांना तेथेच थांबायला सांगून कृष्ण एकटाच पुढे गेला. अस्वलाच्या बिळातून मण्याचा प्रकाश बाहेर पडला होता. त्या बिळात कृष्ण शिरला. जांबुवंताच्या स्त्रीपुत्रांनी हा विचित्र प्राणी कोण म्हणून आरडाओरडा सुरू केला. जांबुवंत धावतच बिळाकडे आले. त्यालाही भगवंताच्या रूपाचा अंत लागला नाही. कोण तू असे म्हणून त्यांनी युद्ध पुकारले. तब्बल 28 दिवस युद्ध चालले. अन्न पाण्याविना 28 दिवस युद्ध. फक्त कृष्ण त्याचे घाव हुकवीत होता. शेवटी कृष्णाच्या एका ठोशाने जांबुवंत अगदी खिळखिळा झाला. जमिनीवर कोसळला. कोसळता जांबुवंताला प्रभू रामचंद्राचे स्मरण झाले. क्षीण आवाजात भगवंताला आळू लागला आणि साधा नमस्कार करायचे पण त्याच्यात त्राण राहिले नाही. भक्ताच्या करुण हाकेला भगवंत धावूनच जातो. हजारो वर्षाच्या तपश्चर्याने सुद्धा भगवंत प्रसन्न होत नाही. तो एका अनन्य भावाने त्वरित प्रसन्न होतो. राम अवतारामध्ये याच जांबुवंताला भगवंताने सांगितले होते की द्वापार युगात मी पुन्हा अवतार घेईन आणि तुझी युद्धाची इच्छा मी पूर्ण करीन. लंकेवर स्वारी करून शत्रूचा निपात रामाने केला. सीता परत मिळाली आणि युद्ध आघाडीवर असलेल्या सर्वांना रामाने शाबासकी दिली. जांबुवंत वयोवृद्ध. युक्तीच्या गोष्टी तो सुचवित होता पण प्रत्यक्ष युद्धावर गेला नाही. रामाच्या हातून शाबासकी मिळावी म्हणून प्रत्यक्ष रामाशीच युद्ध करायचा तयार झाला. माझे युद्ध कौशल्य दाखवतो आणि मी तुझ्या शाबासकीला वंचित झालो आहे. रामाने त्याला पुढील अवतारापर्यंत प्रवास क्षेत्राशी राहण्यास सांगितले. तोच हा नेमका क्षण जांबुवंताच्या भाग्याचा उगाला. कृष्णाने त्याची क्षीण आवाजातली प्रार्थना ऐकली आणि आपले रूप बदलले. रामरूपात प्रगट झाला. जांबुवंता उठ, मी आलो आहे असे म्हणतात जांबुवंताने डोळे उघडले.
तो समोर श्री रामचंद्र प्रभू राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. बेहोश होऊन त्याने गर्जना केली. जांबवंताची बायको मुले दुःखी कष्टी असली तरी ती त्वरेने पुढे आले आणि त्यांनी गजर केला. तोच काय आश्चर्य, अरे तोच मी असे म्हणून कृष्णाने पुन्हा आपले कृष्णरूप धारण केले. दोन्ही रूपे एकच परब्रह्माची. गुहा आनंदाने न्हाऊन निघाले. जांबवंताने परेतून प्रार्थना केली. जांबवंताने भगवंताचे चरण मस्तकावर ठेवून नमस्कार केला. श्रीकृष्ण दयेचा सागर, करुणेचा आगर. कृष्णाने जांबवंताला आलिंगन दिले. कृष्णाची पूजा सगळ्यांनीच केली. जांबवंताला जांबवंती नावाची मुलगी होती. ती प्रेमभराने श्रीकृष्णाला अर्पण केली. समंतक मणी कोणाचा कसा मिळाला हे सारे कृष्णाने जांबवंतास सांगितले आणि त्या मण्याचा वास्तविक अस्वलांना काहीच उपयोग नाही. त्याहीपेक्षा दिव्य तेज म्हणजे भगवंत दर्शन ते स्मरण केल्याबरोबर त्याला होतच होते. हे सारे पटल्याबरोबर जांबुवंतीबरोबर तो मणीही त्याला दिला. जांबुवंतीचे मानुषी देहात रूपांतर झाले आणि भगवान द्वारकेत परतले. गोपाल कृष्ण भगवान की जय.